अण्णाभाऊ साठे यांचा लढा आणि त्यांचं जीवन कार्य पाहत असताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात आली, तीही की अण्णाभाऊ क्रांती विषयक कार्य हे त्या मार्गाने जाणाऱ्या इतरांच्या पेक्षा जास्त वेगळं, जास्त खडतर आणि अत्यंत मोठ्या आव्हानांना तोंड देत झालेलं. एक गोष्ट आपण प्रथम लक्षात घ्यायची मित्र, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये दोन प्रकारच्या निष्ठा असतात. एक जन्मदत्त निष्ठा असते, ती निष्ठा द्यावी लागत नाही, ती जन्मानेच चिकटते. माझं घर, माझा वंश, माझी जात, माझा धर्म, माझा देश याविषयी मला वाटणारं जे प्रेम आहे हा माझ्या जन्मदत्त निष्ठेचा भाग आहे. दुसऱ्या प्रकारच्या ज्या महत्वाच्या निष्ठा आणखी असतात त्यांना मूल्यनिष्ठा म्हणतात. त्यात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या निष्ठा येतात. या निष्ठा आपोआप येत नाहीत, त्या प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधन नावाचा एक महत्वाचा शब्द वारंवार उच्चारला जातो. प्रबोधनाचा अर्थ जन्मदत्त निष्ठांच्याकडून मूल्यनिष्ठांच्याकडे जाणे हा आहे. जातीची निष्ठा जाणे, धर्माची निष्ठा जाणे, इतर वंशनिष्ठा जाणे, वर्णनिष्ठा जाणे आणि न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांविषयीचं प्रेम मनात जाग होणे याचं नाव प्रबोधन आहे. आणि हा प्रबोधनाचा मार्ग ज्या थोड्या लोकांनी आपल्या आयुष्यात स्वीकारला त्यात अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचा विचार करताना मला त्यांच्या एकूणच जीवनाचा आवाका आणि त्याच्या जीवनाचा ज्या ज्या गोष्टींना स्पर्श झाला त्या साऱ्यांचा विचार करावा असा. अण्णाभाऊ हे ज्या जमातीत जन्मालेले, जे जातीत जन्माला, ती जात नुसती दलित नव्हती, ती दलितातली दलित जात होती. आपल्याकडे दुर्दैवानं जाती व्यवस्था ही नीट समजूनच घेतली नाही. आम्ही नेहमीच असं मानत आलो की आपल्याकडे जाती व्यवस्था अशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी उतरंड वजा आहे, अशी नाही. ती यापेक्षा ती जास्त विकराळ आहे. एकेका जातीमध्ये पोटजाती आहे. साध्या ब्राह्मण जातीमध्ये सुद्धा पूजेचे ब्राह्मण वेगळे आणि श्राद्धाचे ब्राह्मण वेगळे असते. माळी समाजामध्ये, तेली समाजामध्ये अशा पोटजाती आहेत. दलितांमध्ये सुद्धा, दलित म्हटलं की सगळे एक नसतात, दलितांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या सुद्धा विषम आणि उतरंड वजा आहे. अण्णाभाऊ ज्या जातीत जन्माला आले ती जात या उतरंडीच्या सर्वात खालच्या थराची जात. अगदी स्पष्ट सांगायचं तर अण्णाभाऊ हे दलितांपासूनही दूर होते, अवर्णांपासूनही दूर होते, सवर्णांपासूनही दूर. असा माणूस सांगली जिल्ह्यातल्या एका खेड्यात जन्माला येतो, मुंबईत काही काळ राहतो, पुन्हा सांगलीत परत जातो आणि मुंबईत येऊन करतो काय तर मुंबईत येऊन तो कामगारांच्या चळवळीत सामील होतो. कामगारांच्या चळवळीत सामील होत असताना या देशामध्ये आणखी दोन मोठ्या चळवळी विशेषतः महाराष्ट्रात आणि मुंबईत चालू असतात. एक गांधीजींच्या नेतृत्वातली स्वातंत्र्याची चळवळ, तीत अंत्योदयाचा विचार असतो. दुसरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातली दलितोद्धाराची चळवळ सुरू असते आणि ती सुद्धा अत्यंत प्रभावी अशी चळवळ असते. अण्णाभाऊ साठे
या दोन्ही चळवळींपासून दूर राहतात, फार स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्ते होते आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कामगारांची चळवळ लढवत. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता होणे, मार्क्सचा विचार स्वीकारणे, याचे अर्थ फार स्पष्टपणे समजून घेतले पाहिजेत. मार्क्सचा विचार आज जगात पराभूत झाला असला राजकारणामध्ये आणि तसा दिसत असला तरी त्यानं दिलेली मूल्य काही संपलेली नाहीत. तो म्हणाला, माणूस हा जन्मतः समान असतो. आर्थिक विषमता आणि आर्थिक विषमतेतून येणारं शोषण हे माणसात दुरावा निर्माण करते आणि एका वर्गाला इतर मोठ्या वर्गांचा छळ करण्याची संधी देतात. या विरुद्ध लढा उभारण्यासाठी कामगारांची चळवळ हाती घेणं, त्याच चळवळीत सामील होणं अण्णाभाऊंना जास्त महत्वाचं वाटलं. या अर्थानं विचार केला तर अण्णाभाऊ जन्मदत्त निष्ठांपासून फार वेगळे होते. ते जातीनिष्ठेपासून वेगळे होते, ते धर्मनिरपेक्ष होते आणि मार्क्सला तर देशाच्याही मर्यादा मान्य नव्हत्या. जगातल्या कामगारांचे हितसंबंध एक असतात असं तो म्हणत होता. या चळवळीत जाणारा माणूस कोणतीही स्थानिक लहान आणि क्षुद्र बंधन स्वीकारणारच नाही. तो उभा राहील, तो साऱ्या मानव जातीसाठी. अण्णाभाऊ साठेचा विचार करत असताना मला नेहमी एक गोष्ट वाटत आली आहे की हा माणूस एवढ्या दलितातल्या दलित जातीत जन्माला येऊनही समाजातल्या दलितांच्या चळवळीपासून सवर्णांच्या अवर्णांच्या चळवळीपासून दूर राहतो आणि सगळ्या मानव जातीच्या हितसंबंधासाठी लढणाऱ्या कामगारांच्या लढ्यात सामील होतो. यात या माणसाचं वेगळे. तो गांधीजींच्या अंत्योदयापासूनही दूर राहिला. आंबेडकरांचा दलितोद्धारही त्याला आकर्षित करू शकला नाही. कामगार आणि गरीब वर्गाचं शोषणमुक्त जीवन हे स्वप्न तो पाहत राहिला. या स्वप्नाला साथ देणाऱ्या ज्या चळवळी या देशात होत्या, मग त्या बाबासाहेबांच्या असतील, त्या गांधीजींच्या असतील, त्या अन्य पक्षांच्या असतील, त्यांची साथ करत आहे. पण त्याची मूळ निष्ठा जी आहे ती अशी समजूनच घेतली पाहिजे. जो माणूस सवर्णांपासून दूर असतो, अवर्णांपासून दूर असतो, जो सर्व प्रकारच्या जातीभेदांपासून वर्गांपासून दूर राहतो, तो एकटा नसतो, तो साऱ्या माणसांचा असतो. अण्णाभाऊ साठे हा सगळ्या मानव जातीचा तिच्या कल्याणासाठी लढणारा प्रतिनिधी आहे. लहान असेल, त्याचं कार्यक्षेत्र लहान असेल, कार्यक्षेत्र लहान असण्याने माणूस लहान होत नाही. माणसाच्या मोठेपणानं त्याचं कार्यक्षेत्र मोठं होत असतं. अण्णाभाऊंनी आपल्या सोबत आपली चळवळही मोठी केली, आपला विचारही मोठा केला. अण्णाभाऊंनी किती कादंबऱ्या लिहिल्या, किती कथासंग्रह लिहिले, किती पोवाडे लिहिले, किती लावण्या लिहिल्या आणि लोकजागराचे किती कार्यक्रम केले. या पटात मला फारसा रस नाही. मला अण्णाभाऊंचं पिंड समजून घेण्यामध्ये जास्त रस. अण्णाभाऊ ज्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षात सामील झाले त्या काळातली गंमत अशी आहे की कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेते ब्राह्मण होते. ते डांग्यांचे अनुयायी म्हणून पक्षात गेले. डांगे, रणदिवे, तिकडे घोष,
तिकडे नंबूद्रीपाद, त्या पक्षात जाताना अण्णाभाऊंना या नेत्यांची जात दिसली नाही, या नेत्यांचा विचार दिसतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की जे जातीपेक्षा विचार श्रेष्ठ मानतात तेच मानवतावादी असू शकतात. अण्णाभाऊ साठे यांचा मानवतावाद समजून घेत असताना त्यांचं हे वेगळे पण समजूनच घेतलं पाहिजे. ते दलित विरोधी नाहीत, ते समाज विरोधी नाहीत, पण समाजातल्या सगळ्या प्रकारच्या शोषणाच्या विरुद्ध ते आहेत. हे शोषण आहे, शोषणाची समाप्ती हे स्वप्न आहे, आणि हे शोषणाची समाप्ती हे स्वप्न एकदा स्वीकारलं की मग माणूस जातीचा राहत नाही, वर्गाचा राहत नाही, वर्णाचा राहत नाही, खर तर तो देशाचाही राहत नाही, तो जगातल्या सगळ्या वंचितांचा. का आपल्याकडे अजूनही आपण सर्व जाती धर्मामधल्या वंचितांच्या सेवकांची पूजा करतो? का आम्हाला अब्राहम लिंकन अजूनही आपला वाटतो? का आम्हाला दलितांसाठी लढणारे नेते आपले वाटतात? जे ज्यांना वाटत नाहीत त्यांचा वेगळा विचार करावा लागेल की तो न केला तरी चालेल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एक महत्वाचा या साऱ्या घटनांचा अर्थ हा आहे की अण्णाभाऊ हे केवळ विचारांच्या बाजूने जाणारे आहेत. ते जन्मदत्त निष्ठांच्या बाजूने जाणारे नाहीत. आणि हे आव्हान फार मोठं आहे. हे आव्हान फार मोठं आहे याचं कारण असं की जो सगळ्या मानव जातीचा विचार करतो तो सगळ्या वर्गांचाही आपोआप वैरी होतो, आपोआप वैरी होतो. आणि त्याचा राग सारेच करतात. मग अण्णाभाऊचा राग सवर्ण करतील, अवर्ण करतील, दलितांमधल्या ज्या वरिष्ठ जाती आहेत त्या करतील, आणि अण्णाभाऊ त्या साऱ्यांना तोंड देत आपला विचार घेऊन खेडोपाडी एका सामान्य कार्यकर्त्यासारखा गरीब राहून आयुष्यभर फिरत राहील, वंचित म्हणून आपल्या कथा सांगत राहील, वंचितांना जवळ करत राहील. आज मगाशी मुकुंदभाई म्हणाले राजकारण फार चमत्कारिक झालेलं आहे. जे आपल्या पक्षाचे नाहीत, जे आपल्या विचारांचे नाहीत, पण जे लोकप्रिय आहेत त्यांच्यावर हक्क सांगण्याचं राजकारणात सुरू झालं. अगदीच स्पष्ट सांगायचं तर भारतीय जनता पक्षासारखा पक्ष सरदार पटेलांवर आपला हक्क सांगतो, ज्यांनी संघावर बंदी घातली. ते सुभाषबाबूंवर आपला हक्क सांगतात, जे डाव्या विचारांचे होते. ते भगतसिंगावर आपला हक्क सांगतात, जो कम्युनिस्ट होता आणि क्रोपोटकींचा अनुयायी होता. हे असं इतरांचे आमदार पळवणे किंवा नेते पळवणे हे पक्ष बळकट करण्यासाठी, संघटना बळकट करण्यासाठी नसेल, आणि उत्थानाच्या चळवळी बळकट करण्यासाठी असेल तर मी त्याचं स्वागत करेन. पण अन्यथा मला या सगळ्या गोष्टींमध्ये एक लबाडी दिसते. ती लबाडी असू नये. अण्णाभाऊ या माणसानं जात झुगारली आणि मानव धर्म स्वीकारला. ज्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या जीवनामध्ये मानव धर्माचा अंगीकार केलाय त्यांना
अण्णा भाऊ आपला वाटला पाहिजे. तो आपला वाटत असेल तर मग आपण मानवधर्मी आहोत. आपण आपल्या जात धर्माचेच लोक. या ज्या जन्मदत्त निष्ठा आहेत, ज्या जातीतून धर्मातून येतात, या माणसाला मोठं होऊ देत नाही. त्या माणसाच्या पायातल्या बेड्यांसारख्या असतात आणि बेड्या माणसाला पुढे जाऊ देत नाहीत. ह्या बेड्या तोडल्याखेरीज माणूस मोकळा होत नाही आणि माणसाची जातही मोकळी होत नाही. त्यामुळं या लढ्यासाठी एकटे बाबासाहेब पुरेसे नाहीत, एकटे गांधी पुरेसे नाहीत, अण्णा भाऊही पुरेसे नाहीत. हा लढा तुमचा आमचा सर्वांचा झाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी शोषण असेल, ज्या ज्या ठिकाणी अन्याय असेल, त्या त्या ठिकाणी त्या विरुद्ध उभं राहण्याची तयारी आमची असली पाहिजे. या ठिकाणी एका गोष्टीचा आणखी उल्लेख केला पाहिजे. या देशात सर्वात अधिक पीडितांचा वर्ग जर कोणाचा असेल तर तो स्त्रियांचा आहे. स्त्रीमुक्तीसाठी सुद्धा मानव धर्माचाच अंगीकार आपल्याला करावा लागणार. याचं कारण अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं तर जगातला कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही, कोणतीही जात स्त्रीला न्याय देत नाही. स्त्रीला न्याय फक्त मानव धर्म देतो. ती माणूस आहे म्हणून तिला समजून घ्यायचं. आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला माणसांचा परिचय हा त्याच्या कर्तृत्वातून करून घेण्याची बुद्धीच कमी आहे. आम्ही जेव्हा एखाद्याला विचारतो की अरे तो कोण आहे, तेव्हा आम्हाला फक्त त्याची जात विचारायची असते. आणि मुकुल भाई, आपलं दुर्दैव तर असं आहे की आपल्या समाजाला आपल्या सर्व नेत्यांच्या सुद्धा जाती पाठ आहे. आधी नेत्याची जात नाही. जात प्रकरण आपल्यातलं असं चमत्कारिक आहे की त्याचा एक आस्पेक्ट मगाशी मी सांगितलं. दुसरा भाग असा आहे की जात ही तुमच्या माझ्या समाजाला कधी एकही होऊ देत. त्याचं कारण जातीच्या विक्राळपणाचं खरं स्वरूप जे अण्णाभाऊ सारख्यांच्या लक्षात येते, फार लवकर येते, फार शिक्षण नसताना येते, ते जातीचा अभ्यास करणाऱ्यांच्याही लक्षात येत. मी मगाशी असं म्हणालो की या देशामध्ये जातीची व्यवस्था केवळ उतरंडवज आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी केवळ अशी नाही आहे. ती केवळ व्हर्टिकल नाही, ती हॉरिझॉन्टल सुद्धा विभागणी आहे. ती समांतर विभागणी आहे. या देशात काही जाती अशा आहेत की ज्या अखिल भारतीय आहेत. त्यात ब्राह्मण आहेत, त्यात चर्मकार आहेत. काही जाती अशा आहेत की ज्या प्रादेशिक आहेत. जाट उत्तरेत आहेत, यादव बिहारात आहेत, राजपूत राजस्थानात आहेत आणि मराठे महाराष्ट्रात आहेत. तेलंगण आणि आंध्रामधल्या रेड्डी, कम्माज या जाती त्या प्रदेशात आहेत. काही जाती तर अशा आहेत की ज्या एकेका जिल्ह्यात आहेत. बिहारमध्ये जी कुर्मी जमात आहे, ज्यातून नितीश कुमार आले, ती फक्त 6 मतदारसंघात आहे. आणि मुकुल भाई, तुम्हाला आठवत असेल तर भंडारा आणि चंद्रपूर या 2च तालुक्यात एक कोहली नावाची जमात आहे. 2 जिल्ह्याच्या पलीकडे ते, म्हणून त्या क्षेत्रातून त्याच जातीचे लोक निवडून येतात. असं जर असेल
तर आपला समाज एक कसा होईल? हा समाज कधी तसा एक होणार? जोपर्यंत ही जाती व्यवस्था आपण गाडून टाकू शकत नाही तोपर्यंत गरिबांचे लढाई कधी यशस्वी होणार नाही. का शरद जोशीचा लढा एवढा प्रचंड असूनही अयशस्वी झाला? का निवडणुकीच्या वेळी शरद जोशीची जात सगळ्यांच्या लक्षात आली? तो जेव्हा शेतकऱ्यांसाठी किंमत मागत होता तेव्हा त्याची जात कोणी विचारली नाही. जेव्हा शेतकऱ्यांचे राजकीय हक्क मिळवून द्यायला तो गेला तर साऱ्यांना त्याची जातच लक्षात आली. का निवडणुकीच्या वेळी जाती लक्षात येतात? याही पलीकडे जाऊन अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं तर आपले पक्ष सुद्धा जातींवरच उभे असतात. एकेका जातीचे एक एक पक्ष आहेत आपल्या देशामध्ये. आणि आता तर मंडल आयोगाने मंडल पक्ष निर्माण केले, जातींचे पक्ष, कोड जातींचे पक्ष. तुम्ही बघा आपल्यातले किती राजकीय कार्यकर्ते एखाद्या पक्षाचा विचार पटला म्हणून त्यात गेले असतात. कोणत्याही नेत्याला कोणत्याही पुढाऱ्याला कार्यकर्त्याला हे विचारा की तू या पक्षात का आहेस, तर त्याचं खरं उत्तर असतं की माझा बाप त्या पक्षात होता म्हणून मी. आपल्याकडे बापाचं नाव असलीच तर त्याची इस्टेट आणि त्याचा राजकीय पक्ष घेण्याची परंपरा जर असेल आणि आपले राजकीय पक्ष सुद्धा जातींचे किंवा जातींच्या संघटनांचे राहत असतील तर किती अण्णाभाऊ लागतील, किती अण्णाभाऊ लागतील, किती गांधी लागतील, किती आंबेडकर लागतील, किती ज्योतिबा लागतील. गेली 150 वर्ष या देशामध्ये परिवर्तनाचा लढा सुरू आहे. पण राजकारणात तोंड देखलं, समाजकारणात दाखवण्यापुरतं आम्ही प्रतिगामित्व नाकारलं, पण मनानं आम्ही किती पुरोगामी झालो? का अजूनही माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये परस्परांच्या जातींचे विचार येतात? हे जातींचे विचार, हे धर्मांचे विचार. धर्म तर आणखी दूर आहे. आणि आता तर आपल्या देशामध्ये धर्मांच्या लढाया उभ्या करणे याचंच राजकारण सुरू आहे. एक कोणीतरी महात्मा धार्मिक ऐक्यासाठी बळी गेलाय ना या देशात. एक कोणीतरी आंबेडकर दलितांच्या उद्धारासाठी आणि समाजाच्या ऐक्यासाठी आयुष्यभर झिजलाय ना आपल्यामध्ये. त्या अण्णाभाऊ साठ्यांसाठी किती कार्यकर्ते झिजले आणि संपले. आम्ही किती लक्ष दिलं? त्यांचा मृत्यू 69 मध्ये झाला. त्यांच्या साहित्याकडे लक्ष सुद्धा आमचं 1990 पर्यंत गेलं नाही, हे लक्षात घ्या. का झालं असं? कारण आम्ही आमच्याच जातीच्या लेखकांची पुस्तकं वाचतो, बाहेरचं काही वाचायचं इच्छाही नसते, बुद्धी नसते. किंबहुना मी असं पाहिलंय, मी साहित्याच्या क्षेत्रातला छोटासा कार्यकर्ता आहे, अन्य जातीच्या लेखकांची पुस्तकं वाचणं म्हणजे जणू काही जातीद्रोह आहे असं आमच्यातल्या अनेकांना वाटायला लागलं. हे संपलं पाहिजे, हे संपलं पाहिजे. तुम्ही अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करतात, मी त्यात सहभागी होतोय. की अण्णाभाऊंची जन्मशताब्दी नुसती साजरी होणं बरोबर नाही, ती यशस्वी झाली पाहिजे. आणि ती यशस्वी व्हायची असेल तर मग अण्णाभाऊंचा जो विचार आहे, अण्णाभाऊंनी जो मानव धर्म सांगितला, ज्या मानव धर्मासाठी हयात घालवली आहे,
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सामील होतो. का होतं? कारण महाराष्ट्रावर अन्याय झालाय असताना वाटत. मग अन्याय राजकीय असेल, प्रादेशिक असेल, भाषिक असेल, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा म्हणजेच मनुष्य धर्म, तोच मानवत्ववाद. त्याच्या बाजूने जाणे म्हणजे अण्णाभाऊंच्या मार्गाने, त्याच्या बाजूने जाणे म्हणजे गांधी आंबेडकरांच्या बाजूने जाणे. ते न करता जाती धर्माची भाषा आणि तोच विचार जर देशात प्रबळ होत असेल, तर मी नम्रपणे आपल्याला सांगतो, अण्णाभाऊंच्या अनुयायांना, आंबेडकरांच्या अनुयायांना आणि गांधींच्याही अनुयायांना, की आताचं आव्हान जास्त मोठं आहे. आताचं आव्हान जास्त मोठं आहे कारण ते आव्हान सत्तेवर आहे आणि तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात. जे सत्ताधारी आहेत ते जाती धर्माची भाषा बोलतात. ते या देशात विश्वविद्यालय उघडत नाहीत, धरण बांधत नाहीत, मंदिर बांधत. का असं होत? आणि त्यांना टाळ्या वाजवणाऱ्यांचा वर्ग मिळतो आणि तोही सुशिक्षितांचा मिळतो. ज्या देशाला कशाची गरज आहे? या देशाला तर्कशुद्ध विचारांची गरज, या देशाला बुद्धिनिष्ठेची गरज आहे, या देशाला माणसांच्या परस्परांवरच्या प्रेमाची गरज आहे. ईश्वर त्याचं पाहून घेतो. त्याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही, त्याची काळजी घ्यायला तो समर्थ आहे. आपण आपली काळजी घेणार आहोत की नाही? ही काळजी घेता येणे, या काळजीसाठी आकांत आक्रोश करत राहणे, रस्त्यात ढोल घेऊन, ढोलक्या घेऊन याचं विचारांचं जागरण करत राहणे, हे जे कार्य आहे ना अण्णाभाऊ, ते या साऱ्यांपेक्षा मोठं आहे. मी नम्रपणे अनेकांचा रोष पत्करून एक गोष्ट सांगतो, तुझ्या धर्मापेक्षाही मनुष्य धर्म श्रेष्ठ आहे. आणि या धर्माच्या वाटेनं जाणारे हे अण्णाभाऊंचे खरे अनुयायी आहेत. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्याची आपण मला जी संधी दिली, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण मी या तऱ्हेच्या सर्व सामाजिक, आर्थिक आणि परंपरागत विषमतेनं निर्माण केलेल्या अन्यायाविरुद्ध छोटासा संघर्ष करणारा, लिहिणारा माणूस आहे. त्या अर्थानं मी अण्णाभाऊच्याच मार्गावरचा आहे. त्यांना नमस्कार.